संजय राऊतांचा तपास यंत्रणांचा भाजपवर निशाणा आहे। निवडणुकीदरम्यान केजरीवालांना मुद्दाम अटक केली असं राऊत म्हणतायत। पुराव्याशिवाय केजरीवालांना आत टाकलं असा राऊतांनी निशाणा साधलेला आहे। अमित शहांच्या सांगण्यावरून ईडीचा दहशतवाद सुरू आहे असा देखील हल्लाबोल राऊत करतायत। अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री अजूनही आहेत। त्यांना मुख्यमंत्री असताना अटक केली। त्याने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही कारण लोकांचा कौल होता की त्यांनी मुख्यमंत्रीपदी राहावं। मुख्यमंत्री म्हणूनच त्यांना तुरुंगात ठेवण्यात आलं। मला असं वाटतं की अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, त्यानंतर दिल्लीचे आणखी 2 किंवा 3 मंत्री आहेत, सत्येंद्र जैन आहेत, आणखीन एक मंत्री आहेत, मनीष सिसोदिया आहेत। मुंबई महाराष्ट्रामध्ये काही खोट्या प्रकरणामध्ये काही लोकांना अडकवल्या ईडी आणि सीबीआयने। या सगळ्यांना अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेला चपराक मिळाली आहे। त्यांना बहुमत नाकारलं ते ईडी आणि सीबीआयच्या गैरवापरामुळे। याच्यापासून ईडी सीबीआय सारख्या संस्था बोध घेणार आहेत का, हा आमचा पहिला प्रश्न आहे। त्यात निवडणूक आयोग सुद्धा आलेला आहे। संपूर्ण घटनात्मक संस्था ज्या पद्धतीनं मोदी आणि शहांच्या कठपुतळी कळसूत्री बावल्यांप्रमाणे नाचताना दिसत होत्या, त्या विरोधात जनादेश आलेला आहे आणि नरेंद्र मोदींना बहुमतावरून खाली उतरवून कुबड्यांवरचं सरकार बनवण्यामध्ये त्यांना भाग पाडलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।